पिझ्झा डिलिव्हरी बॉय. माझे नाव पुष्पा आहे. वय 26, गोरा रंग. ही गोष्ट काही दिवस आधीची आहे. नवीन वर्ष सुरू झाल्यापासून नवऱ्याचे ऑफिसचे काम वाढले होते. त्यामुळे तो ओव्हरटाईम करत असे. गेल्या 3 महिन्यापासून त्याला कामासाठी दुसऱ्या शहरात सुद्धा जावे लागे. त्यामुळे बहुतेक वेळा मी एकटीच घरी असायची. एकदा असेच संध्याकाळी नवरा कामासाठी दुसऱ्या शहरात जाण्यासाठी निघाला होता. मी त्याला बॅग भरून दिली आणि तो संध्याकाळच्या ट्रेनने निघून गेला. त्यात रात्री मला झोपच लागत नव्हती. एकटीच रूममध्ये बेडवर पडून होती. अंग गरम होऊ लागले, कारण नवऱ्याने जवळ 2 आठवडे मला हातसुद्धा लावला नव्हता. मला ती तीव्र इच्छा जागी झाली होती, पण काय करणार, कोणीच नव्हते. असे वाटत होते की कोणीही एका रात्रीसाठी भेटले असते तर त्याला मी माझ्यावर घेतले असते. त्या दिवशी तर मी कोणाकडूनही काम करून घेण्यास तयार होती. फक्त एका पुरुषाचा सहवास पाहिजे होता शरीराला. आणि खरे सांगू तर नवऱ्याकडून करून घेण्यास मजा येत नाही, कारण त्याचे पाणी लगेच निघते. माझी चिमणी शांतसुद्धा होत नाही. मन मारून राहावे लागते. मला खूप आधीच कळून आले होते की नवऱ्याकडून मी शांत होणार नाही. त्यामुळे मी नेहमी दुसऱ्या पुरुषाकडे आकर्षित होत असे. शेवटी झोप येत नव्हती, म्हणून मी व्हिडिओ पाहू लागली. व्हिडिओ पाहत असताना एवढी ताप आला की अंग भट्टीसारखे तापू लागले. मी माझे सर्व कपडे काढून पूर्ण पाण्याने पुसून झाली आणि बेडवर आपले शरीर घासू लागली. स्वतःचे आंबे मी चोखू लागली. काही कळत नव्हते काय होत आहे शरीरात. बेडवर पूर्ण झोपून पाण्यातून बाहेर काढलेल्या माशाप्रमाणे तडफडत होती. शेवटी उशी घेतली आणि दोन्ही पाय दाबून धरले आणि चिमणीला दाबली उशीत. रात्र अशीच झोपली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठली. डोक्यात अजून रात्रीचे विचार सुरू होते. उठून चादर घडी केली आणि बाथरूममध्ये आंघोळीला गेली. ब्रश वगैरे आटपून शावर खाली आंघोळीला उभी राहिली तर अंगावर पडणारे पाणी गरम शरीराला आनंद देऊ लागले. जसा मी माझ्या हातात माझ्या आंब्याला लावला, अंगात कणकणी येऊ लागली. अंगावर पडणाऱ्या पाण्याबरोबर मी माझे हात आधी माझ्यावर लावेल आणि प्रेमाने दाबू लागली. कडक मनुके धरून चोखू लागली. आनंदाने तोंडाने आवाज निघू लागला. असे वाटले की कोणीतरी या आणि या मनुकेला चावा. खूप कडक झाले होते. माझे दुधाने भरलेली किटली दाबून घेण्यासाठी आतुर झाले होते. मी काही वेळ स्वतःचेच पाय आणि हळूहळू माझ्या गोऱ्या पोटावरून हात खाली घासत खालीकडे पोचली. पण माझा नवरा शहरातून घरी यायला अजून 10 दिवस होते. मला रात्री एकटी असल्याने खूप इच्छा होत होती, पण नवरा घरी नसल्याने काय करू ते सुचत नव्हते. असेच 2 दिवस निघून गेले आणि दुपारी TV पाहता पाहता काही खायची इच्छा झाली. म्हणून मी बाहेरून काहीतरी पिझ्झा या बर्गर मागूया म्हणून मी एक पिझ्झा ऑर्डर केला. पिझ्झा घेऊन डिलिव्हरी बॉय आला. त्याने मला पिझ्झासाठी कॉल केला तर मी लगेच उठून दरवाजा उघडला. त्या डिलिव्हरी बॉयला बघून तर मला शॉकच बसला, कारण डिलिव्हरी बॉय हा 21 वर्षाचा वाटत होता आणि दिसायला सुंदर तर होताच, पण सोबत बॉडी पण भारी होती. मनात आले तेव्हाच त्याला मिठी मारावी, पण थोडं कंट्रोल करत मी माझी ऑर्डर घेतली आणि त्याला विचारलं, दादा तुम्ही रोज ऑर्डर असली तर तुम्हीच येता का? तेव्हा तो बोलला, हो मॅडम, आणि बोलला की तुम्ही माझा फोन नंबर सेव्ह करा. जेव्हाही काही ऑर्डर करायची असेल तेव्हा मला तुम्ही कॉल करू शकता. असेच 2 दिवस निघून गेले आणि मला तर अजून इच्छा होत होती करून घेण्याची, कारण 8 दिवसांनी माझा नवरा घरी येणार होता. तर तो घरी आला तर मला असा मौका नाही मिळणार, कारण त्या डिलिव्हरी बॉय आणि माझ्या नवऱ्यामध्ये खूप फरक होता. माझा नवरा दिसायला एवढा काही सुंदर नव्हता. मला तर नेहमी माझ्या मैत्रिणी नावे ठेवत ती सुंदर दिसते आणि तुझा नवरा कसा दिसतो. पण कधीकधी विचार मनात येत असल्याने मला वाईट वाटायचे, पण मी काय करणार, म्हणून मी शांत बसायचे. असंच माझी एक मैत्रीण अंकिता, तिला अचानक कॉल आला आणि मला तिने तिच्या घरी जेवायला बोलावले. तिचे घर माझ्या घरापासून 10 किलोमीटर अंतरावर होते. त्यामुळे मी नेहमी तिला पटकन हो बोलली. पण एकदा नवऱ्याला सांगते, मी माझ्या नवऱ्याची मंजुरी घेते. तिच्या घरी गेलो आणि दरवाजा उघडताच अंकिताने मला आनंदाने मिठी मारत स्वतः स्वागत केले आणि तिने मला अजून एक गिफ्ट दिले. ते म्हणजे मला माझ्या जवळची मैत्रीण, ती म्हणजे सुनीता सुद्धा तिथे आली होती. तिला बघून मी खूप खुश झाली, कारण सुनीता खूप दिवसांनी मला भेटली. माझा आनंद गगनात माविण्यासच झाला. मी सुनीताला आनंदाने मिठी मारत चुंबन पण केले.
अंकिताने तिच्या घरी जेवणाची तसेच दारूची पण व्यवस्था केली होती आणि कॉलेजला असताना हॉस्टेलवर चोरून दारू प्यायचो. आज ते दिवस आठवले, पण मी अंकिताला बोलली, तुझा नवरा कुठे आहे? ती हसत बोलली, गेला बाहेर फिरण्यासाठी आणि 10 दिवस नाही येणार आहे. त्यामुळे तुम्हाला बोलावले आणि पार्टी आयोजित केली. मग दारू पिता पिता गप्पा मारत होतो. कॉलेजच्या गोष्टी केल्या आणि माझी आणि अंकिताचा बॉयफ्रेंड नव्हता, पण सुनीताचे बॉयफ्रेंड होता. तिने कॉलेजला असताना खूप मुलांसोबत रिलेशन होते. तेव्हा या गोष्टीवर बोलत सुनीता मध्येच बोलली, मी तर तुमच्यापेक्षा जीवनाचा आनंद घेत आहे. आम्ही बोललो, कसं काय? तेव्हा ती बोलली, लग्ना अगोदर पण खूप मुलांसोबत माझे फिजिकल रिलेशन होते. तेव्हाही माझ्या मुलांसोबत फिरायची, मस्ती करायची. आता लग्न झाल्यावर नवरा सतत बाहेर असतो, तर अजूनही नवनवीन मुलांसोबत मजा करते. असं बोलत मला बोलली, तुम्ही सांगा आता तुमच्या लाईफमध्ये काय चालू आहे ते. अंकिता दारू पिल्यामुळे खरं सांगू का बोलत सांगत होती. माझे रिलेशन माझ्या देरासोबत आहे. हे ऐकून मला धक्का बसला आणि विचारलं, जेव्हा पण नवरा बाहेर गावी जातो आणि दोघे खूप मस्ती करतो. आणि अंकिता आणि सुनीता दोघींनीही मला विचारलं, पुष्पा तुझं काय सुरू आहे? मी नाराज होऊन बोलली, यार माझं कोणासोबतही काही रिलेशन नाही आणि माझा नवरा मला बरोबर खुश करत नाही, लवकर गळतोय. पण मला एक डिलिव्हरी बॉय आवडतोय, त्याच्यासोबत मला टाईम घालवायचा आहे. त्यावर अंकिता बोलली, वेडे तू का स्वतःचं मन मारते? तुझा नवरा कदाचित बाहेर तोंड मारत असेल तर ते थोडी ना तुला माहीत होणार. मग तू का असे स्वतःचे नुकसान करते? तू पुष्पा एक काम कर, त्या डिलिव्हरी बॉयला पटव आणि मस्त मस्ती कर. असे म्हणत दारू पित होतो. मी पण त्यांची गप्पा ऐकत होती. मग आम्ही सुनीता आणि अंकिताच्या गोष्टीबद्दल चर्चा करू लागलो. सुनीता बोलली, पहिले अंकिता तू तुझी मस्तीची गोष्ट सांग. अंकिता बोलू लागली, अरे यार माझे लग्न होऊन 1 वर्ष झाले, पण तरी माझा नवरा मला पाहिजे तसं सुख देत नव्हता. हमेशा त्याचे काम असते आणि सतत बाहेरगावी जात असतो आणि मी नेहमी रात्री तळमळत असते. त्यामुळे असंच मी बेडरूममध्ये बोटाचा उपयोग करून स्वतःला शांत करून घेत असते. माझ्या घरी माझा छोटा देर सुद्धा राहत असे. एकदा कोणाच्या लग्नाला सासू सासरे निघून गेले. त्या दिवशी मी आणि माझा देर घरी होतो फक्त. त्या दिवशी मी दुपारी चहा बनवून देर सचिनच्या खोलीत गेले असतात मला धक्काच बसला, कारण सचिन हाताने राजाला हलवत होता. तोही पूर्ण उघडा होता. मला बघताच त्याने स्वतःला झाकत बोलले, वहिनी तुम्ही दार का वाजवले नाही ते? मी सॉरी बोलत त्याला बोलले, माझं लक्ष म्हणून मी अचानक आली रूममध्ये. असं बोलत मी थोडी हिंमत करत म्हणाली, तुम्हाला तर गर्लफ्रेंड आहे ना, मग असे काम का करता? सचिन बोलला, गर्लफ्रेंड होती पण माझे ब्रेकअप झाले. मी बोलले, का बरं, कोणत्या कारणामुळे ब्रेकअप झाले? तर तो बोलू लागला की माझी गर्लफ्रेंड बोलली, आपण लग्न झाल्यावरच ही गोष्ट करू आणि ती मला हातसुद्धा लावू देत नव्हती. माझा देर मला बोलला, तुम्हीच सांगा वहिनी मी किती कंट्रोल करू. म्हणून मी माझ्या गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप केले. मला माझ्या देराची अवस्था पाहत नव्हती. मी हिंमत करत बोलली की आपण एकमेकांना मदत करूया. तेव्हा देर हे ऐकून खुश झाला आणि म्हणाला, मलाही माहीत आहे दादा तुम्हाला सुख देऊ शकत नाही, कारण तो नेहमी बाहेर असतो आणि तुम्ही पलंगावर तळमळत असलेलं मी खूप वेळा बघितलं, पण हिंमत होत नव्हती. असं बोलत देराने वेळ न घालवता सरळ मला मिठीत घेतले व चुंबन घेऊ लागला आणि नंतर सलग 45 मिनिट काम करत मला सुख दिले. खरंच मी खूप नशीबवाली आहे जो मला असा देर मिळाला. तो माझा देर नसून माझ्या नवऱ्यासारखा आहे. जेव्हा पण मला तहान लागते तेव्हा तो माझी तहान भागवण्यासाठी येतो आणि त्यालासुद्धा तहान लागली तर त्याला मी माझ्या चिमणीचे पाणी पाजतो. अंकिता खूप रोमॅन्टिक झाली होती आणि हसत म्हणाली, खरंच आता असं वाटतं की माझ्या देराला बोलावं आणि मस्त मस्ती करावी. असे म्हणत ती म्हणाली, सुनीता तू सांग तू कुठे मजा करते ते? त्यावर सुनीता म्हणाली, आपले कामच भारी आहे. मी तर नोकरसोबत आणि माझ्या नवऱ्याच्या मित्रासोबत मस्ती करते. नोकरचं नाव ऐकल्यावर आम्हाला धक्काच बसला. आम्ही तिला विचारलं, नोकरसोबत कसं काय करू शकते मस्ती? त्यावर ती म्हणाली, नावाला नोकर आहे. मी त्या मुलाला पहिले पटवले आणि नंतर सोबत ठेवण्यासाठी नोकराचं निमित्त लावलं आणि आम्ही असाच एक दिवस घरामध्ये मौज मस्ती करत असताना नवऱ्याच्या मित्राने पाहिले. मला वाटले तो सांगेल माझ्या नवऱ्याला, तर त्या भीतीपोटी त्यालाही आमच्या ग्रुपमध्ये सामील करून घेतले. कधी आम्ही तिघेही सोबतच मौज मस्ती करतोय. ही झाली माझी गोष्ट. असं म्हणत तिने सरळ माझ्याकडे बोट दाखवत बोलली, तू सांग आता तुझी दुःखभरी कहाणी. मी त्यांना सांगू लागली, माझा नवरा पहिली गोष्ट तर मला सुख देऊ शकत नाही आणि जास्त वेळही नाही. लगेच थकतो आणि झोपून जातो
असेच 8 महिने मी तळमळत काढले आणि आजकाल तर बाहेरगावी कामानिमित्त सतत बाहेर जात असतो. तसाही तो आता असून पण नसल्यासारखा आहे. पण एका दिवशी मी पिझ्झा ऑर्डर केला होता, तेव्हा तो डिलिव्हरी बॉय खूप आवडला होता. त्याचा मोबाईल नंबर पण आहे माझ्याकडे, पण त्याला कसं पटवू तेच कळत नाही आहे. त्यावर त्या दोघी बोलल्या, सोपं आहे, खूप खूप तू रोज त्याला मोबाईलवर फ्रेंडशिपसाठी मेसेज करत जा, बोलत जा आणि कधी पिझ्झा पण ऑर्डर करत जा, जेणेकरून तो पण तुझ्याजवळ येईल. आणि जेव्हा पिझ्झा घेऊन येणार तेव्हा तू त्याला पाणी चहासाठी विचारत जा. अजून तुझी जवळीक वाढेल आणि कधीकधी त्याला आपल्या आंब्याचे दर्शन पण देत जा. म्हणजे तो तुझ्याकडे आकर्षित होऊन जाईल आणि तुला छेडायला मजबूर होईल. असं बोलून आमची पार्टी समाप्त झाली आणि मी घरी आली. मला काही करमत नव्हतं. मी ती रात्र कशीबशी काढली. दुसऱ्या दिवशी मी पिझ्झा ऑर्डर करण्यासाठी त्या मुलाला फोन केला. तसं काही वेळातच तो आला. तो येणार होता म्हणून मी त्या दिवशी जाणूनबुजून पातळ साडी आणि जंपर घातले, जेणेकरून त्याला माझ्या आंब्यांचे दर्शन होईल. आणि तसा तो मुलगा आला. मी त्याला घरातच बोलावले आणि गरमीचे दिवस होते असल्याने तो खूप घामाघूम झाला होता. त्यामुळे मी त्याला बोलली, तू शरबत पिऊन जा, खूप थकला असेल. त्याने होकार दिला आणि तो खुर्चीवर बसलाय. मी शरबत द्यायच्या बहाण्याने माझा पदर पडला. तशी माझी गल्ली त्याला दिसली. तो एकटक बघत होता आणि मी त्याला असंच बघत होती. त्याला वाटले मी बोलेल, तेवढ्यात मी बोलली, काय बघत होतास? तो बोलला, काही नाही. मी बोलली, तुझी कोणी गर्लफ्रेंड आहे का? तो बोलला, गर्लफ्रेंड ठेवण्यासाठी टाईम कुठे आहे माझ्याकडे. मी बोलली, का बरं? तो बोलला, माझी परिस्थिती खूप हलाखीची आहे आणि घरची जबाबदारी माझ्या एकट्यावर आहे. त्यामुळे मला जॉबपासून फुरसत नाही आणि पैशाची पण कमी आहे. मी बोलली, जर तुला मी दोन्ही गोष्टी दिल्या तर तू खुश होशील की नाही? त्यावर तो बोलला, पण तुम्हाला असं करून काय मिळणार? त्यावर मी बोलली, तू हा विचार नको करू, तुला जे बोललो तेवढं सांग. त्यावर तो बोलला, मी असं समजेन की मला देव पावला आणि तुम्ही माझ्यासाठी वरदान आहे. तसंच मी त्यांचा हात माझ्या आंब्यावर ठेवला आणि बोलली, आजपासून तुझी गर्लफ्रेंड मी आणि मी तुला खुश करण्यासाठी पैसे पण देत जाईन. असं ऐकून तू खुश होत होता. मला मिठी मारत चुंबन घेत होता आणि बोलला, तुम्हाला मी आवजाव न करता नाव घेऊ शकतो का? त्यावर मी बोलली, तुझीच राणी आहे मी, तू मला प्रेमाने राणीच म्हणत जा. त्याने मला अलगद उचलत बेडवर नेले आणि चुंबन घेऊ लागला. माझ्या नवऱ्यापेक्षा खूप मजबूत बाजूचा होता तो. त्याने मला मिठी मारताच मी खूप खुश झाली, कारण असा मर्द मला लागत होता. त्याने सलग मला 45 मिनिट खुश करत खूप खुश केले. आणि खरंच सुख कशाला म्हणतात ते आज त्या डिलिव्हरी बॉयने दाखवून दिले. त्याची ताकद अशी की माझ्या चिमणीची त्या धज्जी ओढून टाकली. पार थकले होते पण मनातून खूप खुश होते मी आज. खरं सुख बघून आणि नंतर मी त्याच्याकडून माझे दुसरे मंगळसूत्र घालून घेत म्हटले, आजपासून तू माझा दुसरा नवरा. जेव्हा तुला पैसे पाहिजे मी देईन आणि मला जेव्हा तू पाहिजे तू येशील. तो कबूल झाला. खरंच मुली ही कथा वाचत असाल तर तुम्ही एकदा तरी पिझ्झा डिलिव्हरी बॉयकडून ठोकून घ्याल, खूप मजा येईल.